गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. आपण गेल्या वेळेस ज्ञानेश्वरीच्या 15व्या अध्यायाच्या दुसऱ्या श्लोकामधल्या ज्या ओव्या आहेत त्याच्यापैकी 160 पर्यंत पोहोचलो होतो. त्याच्या पलीकडचा आता आपण सुरू करूया. आय विल शेअर माय स्क्रीन. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मागील जन्मात केलेल्या कर्मभोगांचा क्षय झाला की संसाररूपी वृक्षाची शुष्क काष्ठे गळून पडतात. तोच पुन्हा नव्या देहाचा विस्तार तयार होतो. म्हणजे काय आहे की मागच्या जन्मीचं आपलं जे प्रारब्ध असेल ते संपलं की हा देह गळून पडेल. परंतु या देहामध्ये असताना, या जन्मामध्ये असताना आपण ज्या ज्या इच्छा मनामध्ये बाळगल्या असतील आणि त्या इच्छा पूर्ण झालेल्या नसतील, त्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्याकरता पुन्हा दुसरं शरीर, दुसरा जन्म घ्यावा लागेल. आणि शब्दाधिक सुहावे, सहजरंगे हवावे, विषय पल्लव नव्हे नित्य होती. आणि नैसर्गिक असलेल्या आकर्षक शोभेने सुशोभित झालेली जी शब्दाधिक विषयरूपी पालवी ती नेहमीच नवीन नवीन तयार होत असते. नैसर्गिक असलेल्या आकर्षक शोभेने. सो व्हॉट एव्हर इज नॅचरल, आणि त्याचं जे शोभा म्हणजे डेकोरेशन समजा की अट्रॅक्टिव्ह आहे, आकर्षक शोभेने सुशोभित झालेली अशा प्रकारे, सुशोभित झालेली अशा प्रकारे सुंदर दिसणारी जी शब्दाधिक विषयरूपी पालवी. शब्दाधिक विषयरूपी पालवी म्हणजे हे सगळे जे विषय आहेत ना, शब्द स्पर्श रूप रसगंध, ह्या विषयांची जी पालवी आहे ती नेहमीच नवीन नवीन तयार होत असते. म्हणजे काय आहे की आपल्या मनामधल्या ज्या इच्छा आहेत त्या मनामधल्या इच्छा काही संपत नाही. जोपर्यंत आपण आपल्याला जे काही दिसतंय जगामध्ये ते सत्य आहे असं मानतो, तोपर्यंत त्या वस्तूंबद्दल आपल्या मनामध्ये रागद्वेष होतच राहणार आहे. सो विल कंटिन्यू टू आयदर लाईक और डिसलाईक थिंग्स इन दिस वर्ल्ड as long as we keep considering them to be real. जेव्हा आपल्याला हे लक्षात येईल की या जगामध्ये आपल्याला जागृत अवस्थेमध्ये दिसणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत त्या स्वप्नासारख्याच आहेत, तोपर्यंत त्याच्यापासून पूर्णपणे विरक्ती येणार नाही. विरक्ती म्हणण्यापेक्षा अनासक्ती. म्हणजे मला आज सकाळी पुष्कळ भूक लागली होती, कारण मी काल दिवसा एकदाच जेवलो आणि नंतर मग दिवसभर उपवास केला. कारण की आता गेले 5-6 आठवडे आपल्याला प्रवासामध्ये काय काय खायला मिळालं किंवा खावं लागलं असं समजा. तर ते समजा आपल्या शरीरातून पूर्णपणे आपल्याला काढून टाकायचं असेल तर एक पूर्ण दिवस उपास केलेला बरा. म्हणून मी पूर्ण दिवसभर केला उपास. आज सकाळी आता पुन्हा जेवलो रे. तर भूक लागलेली असताना जे काही आपण अन्न खाऊ ते चांगलं नाही लागणार का? एरवी जेवढं चांगलं लागतं ना त्याच्यापेक्षा जास्त चांगलं लागतं. कारण की भूक लागलेली आहे, अन्न उत्तम उपलब्ध आहे आणि खाताना प्रसन्नता आहे. तर याच्यामुळे आपण जे काही खाऊ ते खूप चांगलं लागेल किंवा चांगलं लागतं. तर मी आता न जेवता राहीन, मला अन्नापासून विरक्ती आलेली आहे म्हणून आता मी जेवणार नाही, असं नाही होऊ शकत. जेवढ्या आपल्या शरीराच्या गरजा आहेत, आवश्यकता आहेत, त्या आपल्याला पूर्ण करणं भाग आहेत आणि पूर्ण करायला हरकत पण नाही आहे. परंतु जेवढी आवश्यकता आहे तेवढंच पूर्ण करा ना, त्याच्यापेक्षा जास्त कशाला करायचं. त्यामुळे विरक्तीपेक्षा अनासक्ती. अनासक्ती आणि अमुक एकच गोष्ट हवी आहे असा दुराग्रह. तर विरक्तीपेक्षा अनासक्ती आणि दुराग्रह न असणं कुठल्याही गोष्टीबद्दल, हे जास्त महत्वाचं आहे. भूक लागली असेल तर आपण जेवायला हरकत नाही. आणि जेवण जर खूप चांगलं असलं तर ते तसंच नेहमी मिळावं अशी स्पृहा नको. किंवा समजा चांगलं नाही मिळालं एखाद वेळेस
आपल्या मनासारखं नाही मिळालं, आवडीचं नसलं, चव चांगली नसली, तरी सुद्धा ते अन्न हे पूर्ण ब्रह्म समजून चावचावून चावचावून खाऊन टाकावं. म्हणजे पुष्कळदा मला असा अनुभव आलेला आहे की समजा आपल्याला कुठेतरी बोलवलं गेलं आणि त्यांच्या इथे स्वयंपाक चविष्ट नव्हता, तर आपण काय करतो, म्हणजे मी काय करतो सांगतो, की आपण आपल्या तोंडामध्ये एक घास ठेवायचा आणि तो घास खूप वेळ चावायचा. तर खूप वेळ जेव्हा आपण चावतो ना, तेव्हा आपल्या लाळेमध्ये जे एन्झाईम्स असतात ते त्या अन्नामध्ये मिसळतात आणि ते अन्न गोड लागायला लागतं. म्हणजे काय आहे की आपल्या आतला जो मधुर रस आहे तो आपण त्या अन्नामध्ये ओततो आणि त्याची चव आपल्याला मिळते. जगामधल्या सगळ्या विषयांबद्दल हे असंच आहे. जगातल्या विषयामध्ये आपण आपल्या आत्म्याचा रस घोळतो, ओततो, म्हणून ते विषय गोड लागतात. विषयांमध्ये उपजत गोडी नसते. त्या विषयांमध्ये जेव्हा मी माझ्या आत्म्याचा रस घोळतो तेव्हा त्या विषयामध्ये गोडी उत्पन्न होते आणि त्या गोडीची चव मला कळते. ऐसे रजोवाते प्रचंडे मनुष्य शाखांचे मांदोळे वाढती तो एथ रूढे मनुष्य लोकू. याप्रमाणे रजोगुणाच्या प्रचंड वाऱ्याने मनुष्य शाखांचे समुदाय तयार होतात. त्याला या संसार वृक्षाच्या ठिकाणी मनुष्यलोक म्हणण्याचा प्रचार आहे. आपल्या मनामध्ये ज्या इच्छा असतात त्याच्यामुळे आपण जे काही कर्म करतो इच्छापूर्तीसाठी, तो आहे रजोगुण. तर ह्या रजोगुणामुळे मनुष्यलोक तयार होतो. सगळं तुम्ही स्वतःच्या अनुभवावर पडताळून बघा. आपल्याला फक्त आपलाच अनुभव आहे ना. तर जर आपल्या मनामध्ये इच्छा नसली तर आपण त्या इच्छा पूर्तीसाठी कर्म करायला नाही बघणार. नाही, मनामध्ये इच्छा असली तर आपण इच्छापूर्तीसाठी कर्म करू. सो विल गेट इन टू रजोगुण. पण जर इच्छा नसली तर रजोगुणाचा प्रभाव आपल्यावर होणार नाही किंवा रजोगुण आपल्यामध्ये उत्पन्न होणार नाही. कामेश क्रोधेश रजोगुण समुद्भवा, असं आपण ऐकलं होतं ना मागे तिसऱ्या अध्यायात. महाशना महापापमा विध्येन इह वैरणम. ह्यांना कधीही त्यांचं पोट नाही भरणार. सो रिगार्डलेस ऑफ हाऊ मेनी डिझायर्स वी ट्राय टू फुलफिल, द नंबर ऑफ डिझायर्स विल नेव्हर रिड्यूस. इच्छापूर्ती केल्यामुळे आपण समजा तृप्त झालो असं आपल्याला वाटलं तर हा आपला भ्रम आहे, कारण की आणखीन आणखीन इच्छा आपण तृप्त करण्याच्या मागे कर्म करत राहू आणि त्या कर्मामुळे कर्मानुबंधिनी मनुष्य लोके आपण ह्या जगात, सापेक्ष जगात अडकून राहू. तसं नाही करायचं आपल्याला. तैसाची तो रजाचा वारा नावेक धरी ओसरा मग वाजो लागे घोरा तमाचा तो. त्याचप्रमाणे जो रजोगुणाचा वारा क्षणभर वाहण्याचा बद्ध होतो मग तमोगुणाचा भयंकर वारा वाहण्यास लागतो. म्हणजे काय होतं की आपण काम करता करता, इच्छापूर्तीसाठी काम करता करता इतकं थकून जातो की नंतर ढेपाळतो. तो आहे तमोगुण. काम करता करता थकला माणूस की मग त्याला असं वाटतं की आपण पडावं. बरं, पडून राहू शकतो का आपण? कायमचं पडून तर नाही राहू शकत. पुष्कळ वेळ झोपल्यानंतर शेवटी जाग येतेच. मग जाग आल्यानंतर पुन्हा काहीतरी करावं असं वाटतं. म्हणजे काय आहे की रजोगुण आणि तमोगुण ह्या दोन्हींच्या फुटबॉलमध्ये आपण सारखे अडकलेलो असतो. आपला फुटबॉल असतो बेसिकली. रजोगुण आणि तमोगुण आपल्याला इकडून तिकडे ढकलतात आणि आपण त्यांच्यामध्ये अडकतो. तेधवा याचिया मनुष्य शाखा नीच वासना अधि देखा पाल्हे जती डाहाळिका कुकर्माचिया. तेव्हा तमोगुणाचा वारा सुटल्यावर याच मनुष्यरूपी शाखांना खालच्या बाजूला वाईट कर्मांची नीच वासना याच कोणी फांद्या त्या विस्ताराला पावतात असं समज. तर जेव्हा तमोगुण हावी होतो, तमोगुण प्रभावी होतो, तेव्हा आपल्या इच्छा, आपल्या वासना ज्या असतात ना त्या
अधोगामी होतात. विच मीन्स वी गेट मोर अँड मोर एन्टँगल्ड इन मटिरियालिटी. जर आपल्याला जगातल्या वस्तूंचं आकर्षण असेल, तर आपण त्या जगातल्या वस्तू प्राप्त करण्यासाठी काही पण करू. जर आपण धर्माप्रमाणे चालणारे असू, तर आपण प्रामाणिकपणे कुठला तरी धंदा करू, नोकरी करू, पैसा कमवू, टॅक्स भरू, आणि जो उरेल पैसा त्याच्यामध्ये समाधानी राहू. परंतु जर पैसा हे ध्येय मानलं, किंवा पैशामुळे मिळू शकणारे अनेक फायदे, अनेक वस्तू, अनेक अनुभव याच्यामध्ये जर लागलो, तर मग आपण पाप करायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही. म्हणजे मग आपण चोऱ्या करू, खंडणी वसूल करू, अशा प्रकारच्या गोष्टी पण करू. तर जो खंडणी वसूल करणारा आहे आणि जो धर्माप्रमाणे व्यवहार करून पैसा कमवणार आहे, त्या दोघांमध्ये थोडासाच फरक आहे. दोघांनी पैशाला महत्त्व दिलं आहे. आणि पैसा मिळाल्यामुळे मी ज्या वस्तू जमा करू शकेन त्याच्यामुळे मी सुखी होईन, हा भ्रम पाळलेला आहे. मी असं नाही म्हणत की सगळ्यांनी चोरीमारी करावी, किंवा धर्माप्रमाणे पैसा कमवणं बरोबर नाही आहे. धर्माप्रमाणेच पैसा कमवावा. तसं करता करताच चित्तशुद्धी होईल. परंतु जर त्याच्यामध्ये आपण जास्त अडकलो, तर आपण तमोगुणाकडे कधी खेचले जाऊ ते आपल्यालाच कळणार नाही. अप्रवृत्तींचे खणुवाळे, कोंभ निगती सरळे, घेत पान पालव डाळे प्रमादाची, निषिद्ध कर्मरूपी खणू असलेले सरळ फोक, हे मनुष्यरूपी शाखेला प्रमादरूपी पाने व पाला व ढाळ्या उत्पन्न करीत फुटतात. ओके. निषिद्ध कर्मरूपी खणू असलेले सरळ फोक. समजा आपल्याला एखाद्या जगामधल्या वस्तूबद्दल खूप जास्त आसक्ती असेल, तर आपण ती वस्तू मिळवण्याकरता निषिद्ध कर्म देखील करू. निषिद्ध कर्म जर केलं, निषिद्ध म्हणजे अशा प्रकारचं कर्म करू नये. म्हणजे आपल्याला जर पैसा हवा असेल तर त्यासाठी चोरीमारी करू नये, कोणाला लुबाडू नये. पण आपण ते जर केलं निषिद्ध कर्म, तर काय होईल? त्याच्यामुळे तमोगुणाची पानं वाढतील. तमोगुण वाढील लागेल. वी डोंट वॉन्ट टू दॅट. प्रमादरूपी पाने व पाला. प्रमाद म्हणजे तीच ती चूक पुन्हा करणं, त्याला म्हणतात प्रमाद. प्रमाद म्हणजे अपराध, मिस्टेक किंवा क्राईम. बोलती निषेध नियमे, जिया ऋचा यजुस्सामे, तो पाला तया घुमे टके यावरी. यजुर्वेद आणि सामवेद यांच्यातील जे मंत्र निश्चयाने निषिद्ध कर्म म्हणजे अमुक आहेत असं सांगतात, ते मंत्ररूपी पल्लव त्या डहाळ्यांच्या अग्रभागावर वाजू लागतात. समजा आपली आसक्ती ह्या जगामधल्या वस्तूंमध्ये आहे, तर आपण यजुर्वेद सामवेदमध्ये ज्या ज्या कर्मांना निषिद्ध मानलेलं गेलेलं आहे असं सांगितलंय स्पष्टपणे. मी स्वतः ते वाचलेलं नाही. परंतु ह्या दोन मध्ये कुठली कर्म निषिद्ध आहेत हे सांगितलं गेलेलं आहे असं आपण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात म्हणून मान्य करू. कारण की त्यांच्यावर विश्वास नाही ठेवणार तर कोणावर ठेवू आपण? मी समजा यजुर्वेद सामवेद नाही वाचलंय, तर त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे हे कोणाकडनं मी समजून घेऊ? ज्यांनी ते वाचलेलं आहे आणि जे खरं सांगतात. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला खरोखरीच सांगितलं आहे की या दोन मध्ये जी निषिद्ध कर्म आहेत ती वर्णन केली गेली आहेत. तर ती न करणं हे आपल्या हिताचं आहे. ती जर केली तर मग आपण तमोगुणात अडकू. प्रतिपादिनी अभिचार, आगमजे परमार, तीही पानी घेती प्रसर वासना वेली. दुसऱ्याच्या नाशाकरता जारण मरण प्रतिपादन करणारी जी शास्त्रे, ही कोणी पाने त्या पानांसह वासनारूप वेल विस्तारतात. तर हे तमोगुण म्हणजे काय आहे की आपण इतरांना काहीतरी इजा पोचवावी. जारण मारण तंत्र मंत्र वगैरे अशा प्रकारे लोकांना त्रास देणं, अशा प्रकारच्या ज्या विद्या आहेत,
तशा प्रकारच्या विद्या करून आपणही तमोगुणामध्ये जास्त जास्त अडकू, पाप करत राहू. नाही करायचं आपल्याला ते. त्याच्यानी खालच्या बाजूला त्याच्या शाखा प्रसवतात. तर वर प्रसवणाऱ्या ज्या शाखा आहेत त्या, किंवा वर पसरणाऱ्या ज्या शाखा आहेत त्यात सत्वगुणाच्या, ज्या समतोल किंवा हे तुम्ही झाड समजा असं झालं, सगळीकडे जर शाखा पसरत आहेत तर ज्या वर पसरत आहेत त्या सत्वगुणाच्या शाखा, ज्या आडव्या पसरत आहेत त्या रजोगुणाच्या शाखा, आणि ज्या खाली पसरत आहेत त्या तमोगुणाची शाखा. ऊर्ध्व आणि सम आणि अधो, या तिन्ही दिशांना त्याच्या शाखा पसरतात. वर वर पसरणाऱ्या शाखा जास्त चांगल्या, त्याच्याने आपण केव्हा तरी यातून मोकळे होऊ अशी आशा आहे ॲटलिस्ट. रजोगुणामध्ये आणि तमोगुणामध्ये जर आपण अडकलो तर आपण इथेच अडकून राहू, त्याच्या पुढे आपण जाणारच नाही. ठीक आहे ना. तव तव होती थोराडे, अकर्मांची तळबुडे, आणि जन्मशाखा पुढे पुढे घेती धाव. मागील ओळीत सांगितल्याप्रमाणे जो जो वासनावेली विस्तारतात, तो तो निषिद्ध कर्मांची तळातील मुळं मोठी होतात, आणि ह्यामुळे जन्मरूपी शाखा पुढे पुढे धाव घेतात. म्हणजे आपला पुन्हा पुन्हा जन्म होत राहील जर आपण रजगुणामध्ये तमोगुणामध्ये अडकलो तर. म्हणजे श्रेष्ठ श्रेष्ठ योनीतून नीच योनी जन्म प्राप्त होतात. आपण आत्ता सध्या मनुष्य जन्मामध्ये आहोत, मनुष्य योनीमध्ये आहोत, तर इथून आपला उद्धार करून आपण पुढे झाला पाहिजे. त्याच्याऐवजी आपण समजा निषिद्ध कर्म केली, तमोगुणात अडकलो, तर आपला नीच योनीमध्ये जन्म होईल. तेथ चांडाळादी निकृष्टा, दोष जातीचा थोर फाटा, जाळपडे कर्मभ्रष्टा भुलोनिया. तेव्हा तमोगुणामुळे मोहित झालेल्या कर्मभ्रष्टांना चांडाळादी निकृष्ट पापयोनी रूपी मोठ्या फांद्यांचं जाळं पडतं. तमोगुणामुळे मोहित झालेल्या कर्मभ्रष्टांना, आपल्याला बाहेरचं जग खरं आहे असं वाटतंय म्हणून आपण त्याच्या मागे पळतो आहोत. त्याच्यामुळे आपण भलती सलती कर्म करतो, निषिद्ध कर्म करतो, असे आपण कर्मभ्रष्ट होतो. चांडाळादी निकृष्ट पापयोनी रूप. चांडाळ म्हणजे, कुठेतरी सांगितलं होतं की चांडाळ म्हणजे द वन हू इट्स डॉग मीट, कुत्रं मारून खातात, असं चांडाळ. निकृष्ट पापयोनी रूपी मोठ्या फांद्यांचं जाळं पडतं, तर अशामध्ये आपण अडकून जाऊ. पशुपक्षी सुकर, व्याघ्र वृश्चिक विखार, हे आडशाखा प्रकार पैसू घेती. पशु पक्षी डुक्कर वाघ विंचू साप, ह्या आड शाखांचे समुदाय विस्तार पावतात जर आपण निषिद्ध कर्म केली तर. पर्यायशा शाखा पांडवा, सर्वांगी ही नित्य नवा, निरय भोग यावा फळाचा तो. परंतु अर्जुना, तमोगुणाच्या उत्कर्षात अशा या मनुष्य शाखांना सर्व अंगांच्या ठिकाणी नित्य नवी नरक भोग हीच फलाची प्राप्ती होते. याचा अर्थ काय माहिती आहे का, की जर अशा प्रकारची निकृष्ट कर्म आपण करत राहिलो, निषिद्ध कर्म आपण करत राहिलो, तर आपल्याला असे जन्म मिळतील की त्या प्रत्येक जन्मामध्ये आपल्याला नरक यातना भोगाव्या लागतील. अशा प्रकारे आपण कर्म करावीत का, आणि अशा प्रकारचे भोग भोगण्याची मनामध्ये इच्छा धरावी का, किंवा अशा प्रकारचे भोग जर आपल्याला भोगावे लागतील हे माहिती असलं आपल्याला, तर आपण तशा प्रकारची कर्म करणारच नाही. अगदी साधी गोष्ट घ्या तुम्ही, की समजा खूप जास्त तुम्ही जेवलात, तुम्हाला भूक लागलेली आहे, तब्येत चांगली आहे, खूप चांगलं अन्न समोर आहे, परंतु जर तुम्ही खूप जेवलात तर तुमचं पोट बिघडेल ना. आणि पोट जर नाही बिघडलं तरी सुद्धा तुम्हाला जडपणा वाटेल, फुगारा वाटेल. म्हणजे चुकीचं कर्म केल्यामुळे दुःखरूप परिणाम आपल्याला भोगावा लागतो. हे आपल्याला माहिती आहे, अगदी छोट्या छोट्या उदाहरणांवरनं सुद्धा आपल्याला कळतं. तर आपल्याला विषयाची परीक्षा कशाला बघायची, निषिद्ध कर्म आपण कशाला करायचं, अनेक जन्म घेऊन प्रत्येक जन्मामध्ये नरकयातना भोगण्यासाठी? आय होप नॉट. आणि हिंसा विषय पुढारी, कुकर्म संगे धुरधुरी, जन्मवरी आगारी वाढतीची असे. आणि तिथे हिंसा आणि मैथुन ह्या गोष्टी मुख्य आहेत, आणि वाईट कर्मांची संगती ही तिथे अग्रगण्य आहे.
आणि ते हिंसादी निषिद्ध कर्मांचे अंकुर अनेक जन्मातून वाढतच असतात. जिथे आपल्याला आपण ह्याच्यात रोजच्या व्यवहारातल्या इंग्रजीत समजा याचा अनुवाद करायला बघितला ना तर काय होईल? याला म्हणतात सेक्स अँड व्हायलेन्स. आपल्या इथे सिनेमांमधून वगैरे हेच दाखवलं जातं. जे गेल्या कित्येक वर्षांमध्ये जितकं जितकं जास्त त्याला ग्राफिक आणि बीभत्स करता येईल तितकं आपल्या एंटरटेनमेंट इंडस्ट्रीने करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर समजा ह्याच्यामध्ये आपण अडकलो तर वाईट कर्माची संगती ही तिथे अग्रगण्य आहे. दॅट इज प्रायोरिटी. आणि ते हिंसादी निषिद्ध कर्मांचे अंकुर अनेक जन्मातून वाढतच असतात. तशा प्रकारे आपण त्याच गोष्टींमध्ये अडकून जाऊ. ऐसे होती तरुतृण लोह लोष्ट पाषाण या खांदिया तेवी जाण फळे ही ह्याची. ज्या माणसांमध्ये तमोगुणाचा अशा रीतीने उत्कर्ष झालेला आहे, तर somebody who is डीप इन टू तमोगुण, ती माणसं अशा ह्या प्रकारची अवस्था भोगता भोगता मग पुढे अखेरीस गवत लोखंड माती दगड अशा जड योनीत जातात. सो यू विल बिकम इवन वर्स दॅन ह्युमन बिंग्स, वर्स दॅन ॲनिमल्स. इथे शाखा तरी याच आणि फळे तरी हीच. अशा प्रकारच्या शाखा आणि फळांमध्ये आपण अडकू. अर्जुनागा अवधारी मनुष्याला गोनी या परी वृद्धी स्थावरांतरवरी, वृद्धी स्थावरांतवरी अधोशाखांची. अर्जुना ऐक, ह्याप्रमाणे ह्या संसार वृक्षाच्या खालच्या शाखांची वाढ मनुष्यापासून तो स्थावरापर्यंत होते. स्थावर म्हणजे समथिंग दॅट डझंट मूव्ह. स्थावर म्हणजे नॉन मुव्हेबल और इमुव्हेबल. तर जर आपण तमोगुणामध्ये अडकलो तर शेवटी आपण जड वस्तू होऊन राहू. दगड मातीच्या योनीमध्ये आपला जन्म होईल. त्याच्यामध्ये चैतन्य नाही राहणार. इज दॅट वेअर वी वॉन्ट टू गो? आय होप नॉट. म्हणून जी मनुष्य डाळे तिये जाणावी आधीची मुळे, जे येथून हा पगळे संसार तरू. म्हणून मनुष्यरूपी ज्या डाळ्या आहेत ह्याच खालच्या शाखांची मुळं आहेत असं समजावं. कारण मग तिथून तो संसार वृक्ष विस्ताराला पावतो. एरवी ऊर्ध्वींचे पार्था मुद्दल मूळ पाहता, अधीचिया मध्यस्था शाखा या एरवी अर्जुना. संसार वृक्षाच्या वरच्या बाजूने मुख्य अज्ञानरूपी मूळ जर पाहिलं तर खाली वाढलेल्या शाखात मनुष्य प्राणी हा मध्यावर असलेल्या शाखा होत. म्हणजे समजा तुम्ही वर्ण खालपर्यंत हे बघितलं, वर मुळं आणि खालती शाखा म्हणजे खालती फांद्या, असं जर बघितलं तर मध्ये तो मनुष्य आहे असं तुम्ही समजा. आणि मनुष्य योनीमध्ये असताना आपण वी कॅन गो बॅक टू आवर सोर्स, मूळ, विच इज व्हॉट, विच इज ब्रह्म. किंवा वी कॅन ऑल्सो गो बॅक इन टू मोर अँड मोर तमोगुण. आपण मध्ये जर असलो तर आपण मनुष्य असतानाच ह्या सगळ्या संसार चक्रातून मुक्त पण होऊ शकतो आणि ह्याच्यामध्ये जास्त जास्त अडकू पण शकतो. प्राणी जे असतात त्यांना काही अडकायचा चान्स नाही आहे, कारण की ते जाणीवपूर्वक काही कर्म करत नाही. इन्स्टिंक्टिव्हली ते करतात सगळं कर्म. सो पशु योनी ज्या आहेत ना त्या फक्त भोग योनी आहेत. मनुष्य योनी जी आहे ती कर्मयोनी आहे. आपण ह्या देहामध्ये, मनुष्य जन्मामध्ये जाणीवपूर्वक कर्म करून वर किंवा खाली दोन्हीकडे जाऊ शकतो. कुठे जायचं हे आपण ठरवायचंय. परी तामसी सात्विकी सुकृत दुष्कृतात्मकी विरुढते या शाखी अधोर्ध्वीच्या अधोर्ध्वीचिया. परंतु चांगल्या आणि वाईट कर्मांनी भरलेल्या ज्या सत्वगुणी आणि तमोगुणी वरच्या आणि खालच्या फांद्या आहेत त्या रूपाने मनुष्यरूपी शाखाच वाढतात. जोपर्यंत आपल्यामध्ये कर्ताभाव आहे ना तोपर्यंत सात्विक कर्म जरी केलं तरी सुद्धा त्याचं पुण्यरूपी फळ मिळेल, सुखरूपी फळ मिळेल, पण मनुष्यजन्म पुन्हा मिळेल. म्हणून मनुष्यरूपी शाखाच वाढतात. आणि वेदत्रयाची पाना नये अन्यत्र लागो अर्जुना, जे मनुष्या वाचूनी विधाना विषय नाही. अर्जुना, तीन वेदरूपी पानं या मनुष्यरूपी शाखेशिवाय दुसऱ्या कुठल्या ठिकाणी लागत नाहीत.
कारण की तिन्ही वेदांच्या आज्ञेला मनुष्याशिवाय दुसरं कोणी पात्र नाही. आता हे जे वेद लिहिलेले आहेत, ते वेद काय प्राण्यांना ऍप्लिकेबल आहेत? प्राण्यांवर त्यांचा प्रभाव नाही आहे. प्राणी तर तसे तसेच वागतात. प्राणी अमेरिकेतला प्राणी पण तसाच वागेल, दुसऱ्या कुठल्या देशामधला पण प्राणी तसाच वागेल, भारतातला प्राणी पण तसाच वागेल. प्राणी जे असतात ना ते जगभर सारखेच वागतात. त्यांच्यासाठी काही विधिनिषेध असं काहीच नाही आहे. मनुष्य जो आहे तो अनेक देशांमध्ये, अनेक जागांमध्ये, अनेक संस्कृतींमध्ये, अनेक कल्चर्समध्ये वेगळं वेगळं वागेल. आपल्या संस्कृतीमध्ये जे योग्य आहे ते इतर संस्कृतींमध्ये राहणाऱ्या लोकांना अयोग्य वाटू शकतं, किंवा आपल्या इथे जे अयोग्य आपण म्हणतो ते इतर लोकांना योग्य असं वाटू शकतं. त्यामुळे मनुष्याला कर्मस्वातंत्र्य आहे. कर्मस्वातंत्र्य असल्यामुळे विधिनिषेध आवश्यक आहे. विधिनिषेध आपण कशावरनं शिकायला पाहिजे? वेदांवरनं. तर आपलं जीवन जे आहे ते वेदांमध्ये ज्याप्रमाणे आपल्याला विधिनिषेध सांगितले गेलेले आहेत त्यांच्यानुसार असलं तर ते सुंदर दिसेल. तसं असायला हवं. म्हणून तनुमानशा या ऊर्ध्व मुळोनी जरी शाखा, तरी कर्मवृद्धीसी देखा येची मुळे. म्हणून मनुष्यतनू म्हणजे मनुष्याचा देह ह्या जरी संसार वृक्षाच्या वरच्या मूळच्या दृष्टीने शाखा आहेत, तरी कर्माच्या विस्ताराला याच शाखा मुळे आहेत असं समज. म्हणजे मनुष्य देह असतानाच कर्ताभावाने आपण जे कर्म करू त्याच्यामुळे आणखीन फांद्या पसरतील संसार वृक्षाच्या. म्हणजे आपल्याला तसे तसे जन्म घ्यायला लागतील. सो दिस इज हाऊ द वर्ल्ड एक्सपॅन्ड्स. आणि आणि तरी झाडी शाखा वाढता मुळे गाढी, मूळ गाढे तव वाढी पैस आती. आणि इतर प्राकृत वृक्षांचे असं आहे की त्यांच्या फांद्या जसजशा वाढतात तसतशी त्यांची मुळं जमिनीमध्ये खोल बळावलेली असतात. आणि जसजशी त्यांची मुळं जमिनीमध्ये खोल बळावलेली असतात तसतसा त्या वृक्षांचा वरचा विस्तारही अधिक अधिकाधिक फैलावतो. जेव्हा एक छोटंसं बी असतं ना, ते बी आपण जेव्हा मातीत टाकतो तेव्हा एक भाग त्याचा खाली जातो ते म्हणजे मूळ, आणि एक भाग वर जातो ते म्हणजे शाखा त्याच्या. तर ह्या दोन्हींची वाढ जी आहे ना ती साधारण सारखीच होत असते. काय होतं की त्या बी मध्ये देर इज इनफ न्यूट्रिशन की त्याच्यामध्ये ॲटलिस्ट वर दोन पानं येईपर्यंत न्यूट्रिशन किंवा फ्युअल टिकेल. त्याच्यानंतर ती जी दोन पानं असतात दे स्टार्ट मेकिंग इट्स ओन फूड, मेकिंग इट्स ओन एनर्जी. त्याच्यानी मग मुळं वाढतात. मुळं वाढली की खालून आपल्याला न्यूट्रिशन मिळतं, वरून आपल्याला कार्बन डायऑक्साईड मिळतो, हवा मिळते. त्याच्यानी वाढत जातं ते. सो ग्रॅज्युअली झाड वर पण वाढतं, जेवढं वर वाढतं तेवढंच ते खाली पण वाढतं आणि ते पसरतं. म्हणजे जिथे जिथे जाऊन ती मुळं स्वतःला व्यवस्थित धरून ठेवू शकतात तिथे ती मुळं जाऊन स्वतःला धरून ठेवतात आणि ते झाड वर वाढतं. म्हणजे झाडाचा वर विस्तार जेवढा असेल ना तेवढाच ॲटलिस्ट खाली तरी असतो आणि आडवा तरी असतो. आडवा खूप असतो. का बरं? कारण की त्याला स्टेबल धरून ठेवावं लागतं ना. सो मुळांच्या आधारे ते वर धरलं जातं. जसं ते वर वाढतं तसंच खाली पण वाढतं. मुळं आणि फांद्या दोन्ही एका वेळेस वाढतात. तैसेची या शरीरा कर्म तवा देहा कर्म तव देहा संसारा आणि देह तव व्यापारा ना म्हणोची नये. ह्या मनुष्य शरीराच्या बाबतीतही याचप्रमाणे आहे. ते असं की जिथपर्यंत कर्म आहेत कर्मे आहेत तिथपर्यंत देहाचं राहणं आहे, आणि जिथपर्यंत देह आहे तोपर्यंत कर्मे करण्यास नाही म्हणताच येणार नाही. तो कर्म आणि देह या दोन्ही गोष्टी एकमेकांना चिकटलेल्याच आहेत. म्हणून देहे मानुषे ये मुळे होती न चुके, ऐसे जगत जनके बोलणे तेणे बोलिले तेणे. म्हणून मनुष्य देह ही या संसार वृक्षाच्या खालच्या आणि वरच्या शाखांची मुळं आहेत. ह्यात चूक नाही असं त्या जगाच्या जनकाने म्हणजे श्रीकृष्णाने सांगितलं. मग तमाचे ते दारुण स्थिरावले या वावधान, सत्वाची सुटे सत्राण वाहुटळी. मग ती तमाची भयंकर सुटलेली वावटळ शांत झाल्यावर सत्वाची वावटळ जोराने जोराने सुटते,
पहिले रजोगुण, मग तमोगुण, मग आता सत्वगुण. तै याची मनुष्याकारा, मुळी सुवासना निगती आरा, घेऊनी फुटती कोंभारा, सुकृतांवरी सुकृतांकुरी. त्याच वेळी याच मनुष्याकाररूपी मुळास सुवासनारूपी मूळ निघतात आणि ते मूळ कोंबास येऊन म्हणजे त्याला सद्वासना दृढ होऊन जातात. नंतर त्या कोंबाला सत्कर्मरूपी अंकुर फुटतात. आपण तमोगुणामध्ये जर खूप अडकलेलो असलो तर इतका त्रास आपल्याला होतो की शेवटी काही ना काही कारण ट्रिगर होऊन आपल्याला मनामध्ये प्रश्न पडतो की हे हे सगळं काय चाललेलं आहे. हे सगळं काय चाललंय हे जर आपल्याला माहिती करून घ्यायचं असेल तर मग हा प्रश्न मनात उठणं ही सद्वासना आहे. अर्जुनाच्या समोर युद्धाचा प्रसंग होता, जीवन मरणाचा प्रसंग होता. तिथे तो गर्भगळीत झाला. त्याच्यातून त्याच्या मनामध्ये प्रश्न उत्पन्न झाले. म्हणून ही गीता सगळी सांगितली गेली. त्यामुळे तमोगुणाचा अतिरेक जरी झाला ना तरी सुद्धा केव्हा ना केव्हा तरी आपण जागे होतो की हे का होत आहे. जसं कुंतीने म्हटलं होतं ना की भगवंता मला तू दुःख दे कारण की दुःखामुळे तुझी आठवण मला राहते. त्याप्रमाणे जेव्हा तमोगुणाचा किंवा पापाचा किंवा वाईट अनुभवांचा अतिरेक होतो तेव्हा आपल्या मनामध्ये ही इच्छा उत्पन्न होते की आता ह्याचं उत्तर काय. नाव आय एम पुश्ड ऑल द वे टू द वॉल, सो आय एम गोइंग टू ट्राय टू फिगर आउट व्हॉट नेक्स्ट. आता हा सत्वगुण उदयाला येतोय. उकलतेनी उन्मेखे, प्रज्ञा कुशलतेची तिखे, डिर्या निगती निमिखे, बाबळे जुनी. विकासणाऱ्या ज्ञानाच्या योगाने, विकासणाऱ्या ज्ञानाच्या योगाने म्हणजे नॉलेज इज नाव डेव्हलपिंग म्हणा किंवा इव्हॉल्विंग. त्याच्या योगाने बुद्धिचातुर्याचे तीक्ष्ण अंकुर एका क्षणात विस्तारून निघतात. बुद्धिचातुर्याचे तीक्ष्ण अंकुर. सो इफ वी हॅव a deep desire to know things, to find out why we are suffering so much, तर त्याचा जो अंकुर असतो तो बुद्धिचातुर्याचा म्हणजे द शार्पनेस ऑफ युअर अवर इंटेलेक्ट, त्याचा अंकुर एकदम फुटतो आणि आपण शोधायचा प्रयत्न करतो की हे आपल्याला सगळं का बरं होतंय. मतीचे सोटवावे, घालिती स्फूर्तीचे धावे, बुद्धी प्रकाश घेधावे विवेकावरी. बुद्धीचे फोक स्फूर्तीच्या बळाने विस्ताराला पावतात आणि विवेकाच्या जोराने बुद्धी प्रकाशाला घेते म्हणजे बुद्धीत प्रकाश पडतो. वेन वी फोकस, वेन वी ट्राय टू लर्न दीज थिंग्स, आपण हे जसं शिकतो आता सध्या ज्ञानेश्वरी, त्याच्यामध्ये बुद्धीचे भोग स्फूर्तीच्या बळाने, स्फूर्ती म्हणजे आपल्याला एन्थुझियाझम वाटतो, स्फूर्ती वाटते, उत्साह वाटतो, त्याच्या बळाने विसरायला पावतात आणि विवेकाच्या जोराने बुद्धी प्रकाशाला घेते म्हणजे डिस्क्रिमिनेशन विल डॉन अपॉन अस. तेथ मेधारसे सगर्भ, अस्थापत्री सबोंब, सरळ निगती कोंभ सद्वृत्तीचे. त्यावेळी मेधारस म्हणजे धारणा शक्तिरूपी रस. मेधारस म्हणजे अवर एबिलिटी टू ॲब्झॉर्ब थिंग्स, ॲब्झॉर्ब नॉलेज, दॅट विल इम्प्रूव्ह. आपल्या मनामध्ये जर तीव्र इच्छा उत्पन्न झाली ना की हे सगळं काय चाललंय मला समजून घ्यायचंय, तर ती इच्छा जी आहे ना तीच पहिली पायरी आहे. धारणाशक्ती रूपी रस ज्याच्या आत भरलेला आहे आणि जे आस्था म्हणजे आदररूपी पानांनी सुशोभित आहेत असे सद्वृत्तींचे सरळ कोंब फुटतात. सो नाव सत्वगुण इज वॉन्टिंग टू एक्सप्रेस इट सेल्फ. सदाचाराची असहसा, टका उठती बहुवसा, घुमघुमिती घोषा वेद पद्याच्या. सदाचाराचे अंकुर एकदम पुष्कळच फुटतात आणि ते वेद पद्यांच्या गर्जना करू लागतात. म्हणजे आपण सत्वगुण जेव्हा वाढीला लागतो तेव्हा सदाचाराने वागतो. सो वी स्टार्ट कंडक्टिंग अवर सेल्स इन द वर्ल्ड एथिकली, मॉरली. हे आपोआप व्हायला लागतं. ते जर झालं तर आपलंही जीवन सुंदर होतं, आपल्या भोवती जे लोक असतात त्यांचंही जीवन सुंदर होतं. हं? आणि ते वेद पद्यांच्या गर्जना करू लागतात म्हणजे
अशा प्रकारच्या व्यक्तीचं जे जीवन आहे किंवा बिहेवियर आहे त्याच्यातून वेद प्रगट होतात. म्हणजे हिज बिहेवियर इटसेल्फ इज मॅनिफेस्टेशन ऑफ द वैदिक विजडम. शिष्टागम विधाने विविध यागविताने ये पानावरी पाने पाले जती. श्रेष्ठ पुरुष आणि शास्त्र यांनी सांगितलं आचरण आणि नाना प्रकारच्या यज्ञांचे विस्तार हीच कोणी पानावर पाने पसरतात. सो हिज एंटायर लाईफ बिकम्स अकॉर्डिंग टू जी विधिवत कर्म आहेत. निषिद्ध कर्म नाही, विधिवत कर्म. सो जी कर्म करायला पाहिजे त्या कर्मांच्या आधिक्याने ह्या मनुष्याचं जीवन सुशोभित होतं. ऐशा यमदमी घोसाळ्या उठती तपाचिया डहाळ्या देती वैराग्य शाखा कोवळिया वेल्हाळपणे. अशा यमदमांचं घोस असलेल्या तपांच्या डहाळ्या उत्पन्न होतात आणि त्याला वैराग्यरूपी शाखा विस्ताराने आलिंगन देतात. म्हणजे सत्वगुणी मनुष्याचं जीवन जे असतं ना ते यमदमांनी सुशोभित असतं. सो हिज लाईफ विल बी अकॉर्डिंग टू यम आणि नियम. आपण योगामध्ये शिकतो ना, यम म्हणजे काय करू नये आणि नियम म्हणजे काय करावं. तर त्यांनी ह्या सत्वगुणी मनुष्याचं जीवन सुशोभित असतं. इट विल बी ब्युटिफाईड बाय द बिहेवियर अकॉर्डिंग टू यम आणि नियम. यमदमांचे घोष असलेल्या तपांच्या ढाळ्या उत्पन्न होत म्हणजे काय की ह्या व्यक्तीचं जीवन जे आहे ना ते तपासारखं असेल. द होल लाईफ विल बी लाईक ए तप. आणि त्याला वैराग्य रूपी शाखा विस्ताराने आलिंगन देतात. सो धिस पर्सन विल बिकम सो वैराग्यवान की त्याला जगाच्या गोष्टींमध्ये रस नसणार. त्याच्याकडून फक्त लोकांचं फक्त शुभचिंतन होईल. लोकांचं जीवन चांगलं कसं होईल त्याचा तो नेहमी विचार करेल. अशा प्रकारच्या विचारामध्येच तो नेहमी राहील. सत्वगुण जर वर असला तर. विशिष्टा व्रतांचे फोक धीराच्या अणगटी तिख जन्मवेगे ऊर्ध्वमुख उंचावती. आणि जे धैर्याच्या अंकुराने तीक्ष्ण असतात असे श्रेष्ठ व्रतरूपी फोक उत्पत्तीच्या वेगाने वर टोक असलेले असे उंच वाढतात. अशा प्रकारची व्यक्ती अनेक प्रकारची तप अनेक प्रकारची व्रत सहजपणे करेल. कारण की सत्वगुणाचा उदय आहे. का? कारण की तमोगुणामुळे आपण इतके पिडलो होतो. वी वेर पुश्ड बॅक टू द वॉल टू सच एन एक्सटेंट दॅट नाव वी हॅव रिअलाइज्ड की सत्वगुणामध्ये राहणं हेच आपल्यासाठी चांगलं आहे. मग त्याच्यामध्ये आपण जे करायची गरज असते ते करतो. जे काही तप करायचं असेल. तप म्हणजे काय की चांगल्या गोष्टी कन्सिस्टंटली करत राहणं हे तप आहे. पहिले पहिले त्या गोष्टी करत असताना त्रास झाला तरी सुद्धा करायला हरकत नाही. करून बघायला पाहिजे. आणि जे धैर्याच्या अंकुराने तीक्ष्ण असतात असे श्रेष्ठ व्रतरूपी फोक उत्पत्तीच्या वेगाने वर टोक असलेले असे उंच वाढतात. म्हणजे श्रेष्ठ व्रतांच्या योगाने वरवरचे जन्म त्याला प्राप्त होतात. समजा या जन्मी जरी मोक्ष नाही मिळाला तरी सुद्धा चांगला जन्म ह्याच्यानंतर मिळेल आणि तेव्हा मोक्षप्राप्ती जास्त सहज होईल. माझी वेदांचा पाला दाट तो करी सुविद्येचा झळझळाट जव वाटे अचाट सत्वान युतो. जोपर्यंत सत्वगुणाचा प्रचंड वारा सुटतो तोपर्यंत मनुष्यरूपी शाखेच्या मध्ये असलेला वेदरूपी दाट पाला विद्यांचा म्हणजे ज्ञानांचा झळझळाट गर्जना करतो. जोपर्यंत सत्वगुणाचा प्रचंड वारा सुटतो तोपर्यंत वेदरूपी दाट पाला विद्यांचा म्हणजे ज्ञानांचा झळझळाट करतो. जर आपण सत्वगुणामध्ये असलो तर विद्या ज्ञान ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये सहज प्रकट होतील.
आणि त्याचा आपल्याला पण लाभ होईल आणि इतरांना पण लाभ होईल, आपल्यासोबत जे लोक असतील त्यांना. तेथ धर्मडाळ बाहाळी, दिसती जन्मशाखा सरळी, या आड फुटती फळी स्वर्गाधिकी. तेव्हा धर्मरूपी शाखेच्या विस्तारात जन्माच्या सरळ वाढलेल्या फांद्या दिसतात आणि त्या फांद्यांना स्वर्गाधिक फळाने युक्त असे आडफाटे फुटतात. तर अशा प्रकारे आपण जर राहिलो तर आपल्याला येणाऱ्या जन्मांमध्ये स्वर्गसुख मिळू शकतं. तुम्ही मला सांगा स्वतःहूनच की आत्ता सध्या आपला जो जन्म आहे आणि सध्या आपला जो अनुभव आहे जीवनाचा, तो स्वर्गसुखापेक्षा कमी आहे का? आपण जे लोक इथे आहोत सध्या, त्या सगळ्यांकडे हे ऐकण्यासाठी वेळ आहे, उत्साह आहे आणि उपकरणं पण आहेत. म्हणजे आपल्याकडे कुठलं तरी एक डिव्हाइस आहे, आपल्याकडे इंटरनेट आहे, आपला कान व्यवस्थित चालतो आहे, आपल्याला ऐकू व्यवस्थित आहे, आपल्याला डोळ्यांनी व्यवस्थित दिसतंय आणि आपल्या डोक्यामध्ये हे सगळं जे ऐकल्यानंतर मनामध्ये चिंतन व्हायला पाहिजे ते पण होऊ शकतं. तर आपण किती भाग्यवान आहे. आपण स्वर्गात नाही आहे का आता? बिलकुल स्वर्गात आहे. तर ह्याच्या आधीच्या जन्मांमध्ये आपण काहीतरी केलं असेल पुण्य म्हणून आपल्याला ह्या जन्मामध्ये ही परिस्थिती प्राप्त झालेली आहे. आता ह्याच्या पलीकडे आपण इथून खाली तर नको पडायला ना. आपण इथून पुढेच जायला पाहिजे. पुढा उपरती रागे लोहिवी, धर्ममोक्षाची शाखा पालवी, पाल्हाजत नित्य नवी वाढतीची असे. पुढे रंगाने तांबड्या असलेल्या वैराग्यरूपी शाखेला धर्म आणि मोक्षरूप लुसलुशीत पालवी नित्य नवीन येऊन वाढतच राहते. याच्यात जर आपण राहिलो तर पलीकडे आपल्याला धर्म आणि मोक्ष ह्या दोन गोष्टी आपल्या जीवनामध्ये आणायला जास्त सोपं पडेल. पै रविचंद्रादी ग्रहवर, पितृऋषी विद्याधर, हे आडशाखा प्रकार पैसू घेती. नंतर याच धर्मरूपी शाखेला सूर्य चंद्र वगैरे श्रेष्ठ ग्रह पितर ऋषी विद्याधर हे आणखी आडव्या शाखांचे प्रकार विस्तार घेतात. अभिप्राय असा की धर्माचरणापासून श्रद्धेनुसार हे लोक प्राप्त होतात. जर आपल्याला धर्मानुसार कर्म करण्याची प्रेरणा झाली आणि राहिली आणि टिकली, आपण ते जर केलं तर आपल्याला ह्याच्यानंतरचे सगळे जन्म जे असतील ना, म्हणजे जर मनामध्ये इच्छा उरलेल्या असतील तर तर ते सगळेच्या सगळे जन्म चांगले 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 मिळतील. सो वी विल एन्जॉय greater and greater conveniences in subsequent births. याही पासून उंचवडे, गुढले फळाचे निबुडे, इंद्राधिकते मांदोडे थोर शाखांचे. याही फांद्यांपेक्षा वर उंच गेलेल्या इंद्राधिक मोठ्या फांद्यांचे झुपके असून त्या फांद्यांची बुडं फळांनी झाकलेली असतात. तिथे फळं तितकी असतात की त्या शाखा तुम्हाला दिसणारच नाहीत. सो यू विल एन्जॉय द फ्रुट्स ऑफ युअर ॲक्शन इफ यू परफॉर्म युअर ॲक्शन्स अकॉर्डिंग टू सत्वगुण, अकॉर्डिंग टू धर्म. मग तयाही उपरी डहाळ्या, तपोज्ञानी उंचावलिया, मरीची कश्यपादी इया उपरी शाखा. मग त्याही डहाळ्यांवर म्हणजे इंद्रादी शाखेवर तपाने आणि ज्ञानाने उंच वाढलेल्या मरीची कश्यप इत्यादी वरल्या शाखा आहेत. म्हणजे तुम्ही विचार करा की पहिले आपल्याला सांगितलं की हे तमोगुण ह्या सगळ्या खालच्या फांद्या आहेत, रजोगुण ह्या सगळ्या मधल्या फांद्या आहेत, सत्वगुण ह्या वरच्या फांद्या आहेत. त्या सत्वगुणामध्ये पहिले काय मिळेल? पहिले स्वर्ग वगैरे मिळेल, इंद्रादी पद, स्वर्गसुख. त्याच्याही पलीकडे मारीची आणि कश्यपादी ऋषी. सो नॉलेज इज इव्हन ग्रेटर दॅन स्वर्ग. विचार करा. एवम माळोवाळी उत्तरोत्तरू, ऊर्ध्वशाखांचा पैसारू, बुडी साना अग्री थोरू, फळाढ्यपणे. ह्याप्रमाणे वर असलेल्या शाखांचा शाखोपशाखी अधिक होणारा विस्तार या फांद्यांच्या बुडाशी लहान आणि शेंड्याला जास्त फळ असल्यामुळे थोर असा आहे. म्हणजे त्याच्या फांद्या छोट्या आहेत परंतु फळ त्याला खूप आहेत. वरी उपरी शाखा ही पाठी येती फळभार जे किरीटी, ते ब्रह्मेशात अणगटी कोंभ निगती. अर्जुना, शिवाय या वरच्या शाखांनंतर या संसार वृक्षाला जे फळभार येतात, जी फळं लागतात ते ब्रह्मदेव आणि शंकर रूपी अणकुचीदार कोंब येतात. अभिप्राय असा की ब्रह्मदेव आणि शंकर हेच फळभार आणि कोंब आहेत. कोंबही तेच आणि फळही तेच.
म्हणजे वी विल एन्जॉय these kinds of births or we will experience these kinds of births if we live according to सत्वगुण and according to धर्म. पण खरं सांगायचं त्याच्यामध्ये आपल्याला अडकायचं नाहीये. फळाचे नि ओझेपणे ऊर्ध्वी ओवाडे दुणे जव मागोती बेसणे मुळीची होय. हा संसार वृक्ष मनुष्यरूपी शाखेत वरच्या भागाला इतका लावलेला आहे की तो किती मनुष्यरूपी शाखा म्हणजे सत्कर्मांच्या फळाच्या भाराने मूळ जे माया त्याला पुन्हा येऊन टेकते म्हणजे ब्रह्माच्या जवळ येते. सो सत्वगुणात जर आपण राहिलो तर आपल्याला माया आणि ब्रह्म या दोन गोष्टी काय आहेत हे कळू शकतं. प्राकृता ही तरी रुखा जे फळे दाटली होय शाखा ते ओवाडली देखा बुडासी ये. आणि हे पहा इतर लौकिक वृक्षाला तरी फळांनी लगडलेली जी फांदी असते ती लवली असता पुन्हा मुळाकडे येते. परंतु ही जी फळं आहे किंवा ह्या ज्या फांद्या ज्याला फळं लागलेली आहेत त्या फांद्या खाली न येता वर जातात ब्रह्माच्या दिशेने. कुठल्या सत्वगुणाच्या फळांच्या फांद्या. रजोगुणाच्या आणि तमोगुणाच्या फळाच्या फांद्या आपल्याला खालती मुळाकडे आणतील. सॉरी म्हणजे खालच्या बाजूला घेऊन येतील. परंतु हे समजा आता वर म्हणजे मूळ आहे तर ह्याचा अर्थ ही सत्वगुणाची जी शाखा आहे किंवा सत्वगुणाच्या वेगवेगळ्या शाखा आहेत त्या आपल्याला वर मुळाकडे म्हणजे ब्रह्माकडे घेऊन जात आहेत. तैसे जेथून ह्या आघवा संसार धरूचा उठावा तिये मुळी टेकती पांडवा वाढतेनी ज्ञाने. त्याप्रमाणे इथून त्या संसार वृक्षाचा सर्व विस्तार उत्पन्न झाला आहे अर्जुना. त्या मुळाच्या ठिकाणी वाढणाऱ्या ज्ञानाच्या योगाने मनुष्यरूपी शाखा येऊन टेकतात. जर आपण सत्वगुणामध्ये राहिलो जर आपण धर्मानुसार आचरण केलं तर त्याला जी फळं लागतील. नॉर्मली काय असतं की समजा एखादं तुम्ही झाड बघितलं तर त्या झाडाच्या फळांमुळे ते फांदी खाली येईल राईट. तर समजा ऊर्ध्वमूलम अधशाखम हा जर संसार वृक्ष असला तर त्याच्या फांद्यांना फळं लागली आणि ते जर खालच्या बाजूला आलं तर आपण तमोगुणामध्ये जाऊ ना. परंतु सत्वगुणाची जी फळं आहेत ती ती फळं तुम्हाला त्या मुळाकडे घेऊन जातात वर. सो यू विल गो मोर अँड मोर टुवर्ड्स द सोर्स रादर दॅन अवे फ्रॉम द सोर्स. दॅट्स वाय सत्वगुण आणि धर्माचरण या दोन्ही गोष्टी अतिशय महत्वाच्या म्हणजे सॅक्रोसॅन्क्ट आहेत. क्रुशियल आहेत. ठीक आहे. म्हणून ब्रह्मेशाना परोते पाढणे नाही जीवाते तेथुनी मग वरोते ब्रह्मची की. म्हणून ब्रह्मदेव आणि शंकर यांच्या पलीकडे जीवांना वाढणं नाही आणि तिथून वर केवळ ब्रह्मच आहे. परी हे असो ऐसे ब्रह्मादिकते अंगवसे ऊर्ध्व मुळा सरिसे न तुकती गा. परंतु हे असू दे. ह्याप्रमाणे अर्जुना ब्रह्मादिक या डहाळ्या या संसार वृक्षाच्या वरचे मूळ जी माया तिच्या तुलनेला येत नाहीत. ओके. आणि कही शाखा उपरता जिया सनकादिक नामे विख्याता तिया फळी मुळी नाडळता भरलिया ब्रह्मी. सनकादिक नावांनी वरच्या म्हणजे निवृत्ती मार्गाच्या प्रसिद्ध प्रसिद्ध शाखा आहेत त्या या संसार वृक्षाच्या मुळात किंवा फळात न सापडता ब्रह्मस्वरूपी भरलेल्या आहेत. आपल्याला त्या सत्वगुणाच्या फळांमध्ये देखील अडकायचं नाहीये. आपल्याला त्याच्या पुढे जायचंय. ऐसी मनुष्यापासून जाणावी ऊर्ध्वी ब्रह्मादिशेष पालवी शाखांची वाढी बरवी उंचावे पै. ह्याप्रमाणे मनुष्यापासून तो थेट वरचे जे ब्रह्मादिक ही जी संसार वृक्षाची शेवटची पालवी तिथपर्यंत या संसार वृक्षाच्या फांद्यांची वाढ चांगली उंचावते हे समज. पार्था ऊर्ध्वीच्या ब्रह्मादी मनुष्यत्वची होय आदी म्हणून इथे ये अधि मणितली मुळे. अर्जुना वरचे जे ब्रह्मादिक लोक आहेत त्यांना मनुष्यत्वच म्हणजे मनुष्यपणा हे मूळ कारण आहे. म्हणून म्हणून मनुष्यत्व ही खालची मुळं आहेत असं आम्ही म्हटलं. म्हणजे कसं आहे बघा की मनुष्य जन्मामध्येच मनुष्याचा जन्म जर मिळाला तरच आपल्याला वर किंवा खाली जाताना शक्य आहे. मनुष्य जन्मामध्येच हे शक्य आहे की आपण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आणि ह्यापासून मुक्त होण्याचा प्रयत्न करू शकू. इतर जन्मांमध्ये इतर देहांमध्ये इतर योनींमध्ये ते शक्य नाहीये.
मनुष्यच देव पण होऊ शकतो आणि पशु पण होऊ शकतो. ते आपल्या कर्मावर अवलंबून आहे. आपल्याला जर या सगळ्या संसार चक्रातून मुक्ती हवी असेल, तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं, ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणं आणि योग्य तो निर्णय घेऊन पुढे जाणं अति आवश्यक आहे. अशा प्रकारे दुसऱ्या श्लोकावर जे निरूपण होतं ज्ञानदेवाने केलेलं, ते आत्ता आपण वाचून समजून घेण्याचा प्रयत्न केला. याच्याबद्दल जर कोणाला काही विचार व्यक्त करायचे असतील, करू शकतो. दुसरा श्लोक. कशा शाखा वाढतात? बोला नैनाताई. मला काय म्हणायचं की आपण ते गुण घेऊन सॉरी गुण आपण घेऊनच मनुष्य मरतो का? आणि तेच आपलं प्रारब्ध म्हणून पुढच्या जन्मी आपण घेतो, तर गुण बाय बर्थच असतात का माणसाकडे? आपण जेव्हा ह्या जन्मी हे शरीर धारण करतो, तेव्हा आपण जिथे मागच्या जन्मामध्ये यात्रा संपवली असेल ना, आणि तेव्हा ज्या हो. ज्या वासना आपल्या मनामध्ये असतील त्यानुसार जन्म घेऊ. परंतु इथे आल्यानंतर आपण जर चांगल्या दिशेने गेलो, तर आपण ह्याच्याशिवाय पुढे जाऊ, मागे नाही जाणार. इथे आपल्याला पुढे आणि मागे दोन्हीकडे जाण्याची शक्यता आहे आणि जाऊ शकू आपण, जर आपल्याला त्या प्रकारच्या वासना जोपासायच्या असतील तर. सो इफ वी एंटरटेन sattvic desires, we will go in the direction of sattva gun. We will go in the direction of understanding our own true nature. पण if we don't do that, then we will go further down. तर जिथपर्यंत मागे आपण आलो होतो आणि जिथे आपण मागचा जन्म सोडला होता, तिथपासून आपण पुढे सुरू केलेला होता. हो. तर ह्याच्यानंतर पुढे आपण कुठे जायचं हे आपल्यावर अवलंबून आहे. असं आहे. हम्म. डज दॅट आन्सर युअर क्वेश्चन? या पण मला विचार करते मी त्याच्यावर नंतर. तर हे जे गुण असतात ना, हे वर खाली होत असतात. गुणांच्या प्रभावामुळे आपल्या जन्मामध्ये, ह्या जन्मामध्ये, आपल्या जीवनामध्ये अनेक गोष्टी घडतात. गुणांच्या प्रभावामुळेच घडतात. तर त्याच्यापैकी कुठला गुण आपण धरून ठेवायचा हे आपल्यावर अवलंबून आहे. जर आपण रजोगुण धरून ठेवला तर आपण इच्छांमध्ये अडकून जाऊ. मग हॉरिझॉन्टल जी आहे ना मुवमेंट, ती होत राहील सारखी. ओके. आपण जर तमोगुणामध्ये अडकलो तर आपली मुवमेंट जी आहे ती मटेरियलमध्ये किंवा मटेरियलच्या दिशेने होईल. आणि जर सत्वगुणामध्ये राहिलो तर देन विल गो टुवर्ड्स द रूट कॉज ऑर टुवर्ड्स द सोर्स. दॅट इज वेअर ट्रू जॉय इज. मदन, मदनजी बोला. तर मॅडमचा प्रश्न असा होता की आपण जन्माला येतो हे गुण घेऊन येतो का? होय, जन्माला येणं म्हणजेच गुण, 3 गुण असतात. प्रपोर्शन वेगळं असेल. जन्म मिळणं म्हणजेच गुण. गुण हे प्रकृतीचा भाग आहे. आता पूर्णपणे सात्विक किंवा पूर्णपणे रजस किंवा पूर्णपणे तमस असं नसतं कधी. कारण तमस पण काही प्रमाणात गरजेचा असतो ज्ञानी माणसाला, नंतर झोप येणार नाही. झोप येणं हे तमस गुणाचं प्रॉपर्टी आहे. पण हा जन्म येतो याचा अर्थ गुण असतातच. आपणाला जन्म मरणाच्या बाहेर ज्यावेळी जाऊ त्यावेळी गुण नसतात आपल्याला. म्हणजे ट्रान्स सत्वात आपण गेलो, सत्व आणि ट्रान्स सत्व, त्यावेळी गुणातीत होणं म्हणजेच परत जन्माने मृत्यू नाही. दॅट इज व्हॉट वी लर्न लास्ट टाइम ना. गुणात. आपण 14व्या अध्यायामध्ये ते शिकलो की गुणांच्या पलीकडे गेल्यानंतर गुणातीत जो आहे तो कोण आहे. राईट राईट राईट. येस. है ना. तो गुणातीत म्हणजे मी स्वतःच आहे. माझा जो खरा करेक्ट. मी आहे ना तोच गुणातीत आहे. परंतु तो खरा मी म्हणजे मी आहे हे मला माहिती नाही आता. दॅट इज द करेक्ट. प्रॉब्लेम. आपण स्वतःला त्या गुणांमध्ये युक्त किंवा गुणांमुळे जो एम्बेलिश्ड आहे, गुणांमुळे जो अं, काय म्हणता येईल की त्याला, ज्याला गुणांच्या उपाधी चढलेल्या आहेत, असा मी आहे असं आपल्याला वाटतं. आपल्याला असं वाटतं की मी रजोगुणी आहे, मी तमोगुणी आहे, मी सत्वगुणी आहे, असं वाटतं आपल्याला स्वतःला. तर जो बरोबर. रजोगुणी, तमोगुणी, सत्वगुणी आहे तो जीवात्मा आहे.
दॅट इज दी ॲपरंट सेल्फ. येस. दॅट इज नॉट द ट्रू सेल्फ. द ट्रू सेल्फ इज बियॉन्ड गुण. माझा जो खरा मी आहे तो गुणांच्या पलीकडेच आहे. परंतु तो खरा मी म्हणजे मी आहे हे मला माहित नाही. सो आय हॅव नॉट रिअलाइज माय ट्रू सेल्फ येट. आय हॅव इमॅजिन माय सेल्फ टू बी आयदर सत्वगुणी, रजोगुणी और तमोगुणी. करेक्ट. So हा जो सत्वगुणी, रजोगुणी, तमोगुणी आहे ना, तोच साधना करू शकतो किंवा करतो. जो खरा मी आहे त्याला साधना करण्याची काय गरज आहे? न निरोध पुन्हा होण्याच्या तिथे उत्पत्ती, न बद्ध होण्याच्या साधका. काय म्हटलं? करेक्ट. आणखीन कोणीतरी काहीतरी म्हटलं होतं एक. Somebody else said something. गुणातीत इज शुद्ध सत्व. हा. Yeah, that's गुणातीत very इज ऍक्च्युली, very much. गुणातीत इज इव्हन बियॉन्ड सत्व. Shuddha Sattva. We can actually consider it as that Yeah, is where Paramatma's Sattva is. if we can say that, we can say so. Shuddha Chaitanya is Shuddha Sattva. तर ह्या तिन्ही गुणांमध्ये न अडकणं, यांच्या पलीकडे जाणं, याच्यासाठी आपला हा सगळा अभ्यास सुरू. सो लेट अस सी. पुढच्यास आपण तिसरा श्लोक सुरू करू. दुसऱ्या थँक्यू दादा. श्लोकाबद्दल यू आर मोस्ट वेलकम. दुसऱ्या श्लोकाबद्दल चांगलं झालं चिंतन आपलं. होपफुली यू हॅव अंडरस्टूड इट. मे बी या दुसऱ्या श्लोकाबद्दलचं थोडंसं एक 5-1 मिनिट आपण पुढच्या वेळेस पुन्हा चिंतन करू, देन विल स्टार्ट द थर्ड श्लोक. ठीक आहे? भावना तर काही बोलायचं आपल्याला? यू अनम्युटेड युअर सेल्फ. बोला. हा नमस्कार. बोला नमस्कार. बोला. जरूर. म्हटलं की हा आजचं छान झालं सेशन. पण थँक्यू. हा अजूनही मला हे नाहीच कळलं की आपण जन्मताच हे सगळे गुण घेऊन येतो का, म्हणजे जन्मताच आपल्यामध्ये हे गुण असतात का, याचं उत्तर मला नाही समजलं. ओके सॉरी. ओके. तर उत्तर असं आहे की हे 3 गुण प्रकृतीमध्ये आहेतच. आपला जर जन्म ओके. झालेला आहे तर ह्याचा अर्थ हे ह्या 3 गुणांना घेऊनच आपण आलेलो आहोत. तर ह्यांचं बरं. जसं हे मदन दादा बोलले ना, की ह्यांचं जे हा. प्रपोर्शन आहे, रिलेटिव्ह प्रपोर्शन, दिस मे बी मोर ऑर लेस. म्हणजे काही लोकांमध्ये आपल्याला सत्वगुण जास्त प्रकर्षाने जाणवेल, रजोगुण कमी असेल, तमोगुण कमी असेल. काही लोकांमध्ये तमोगुण जास्त असेल, काही लोकांमध्ये रजोगुण जास्त असेल. आपल्या स्वतःच्याच जीवनामध्ये किंवा एका दिवसाच्या दैनंदिन कार्यक्रमामध्ये सुद्धा आपण ह्यांचं वर खाली जाणं बघू शकतो. म्हणजे आपण जेव्हा रात्री झोपलेलो असतो ना, तेव्हा आपण हं. तमोगुणामध्ये असतो. किंवा जसं हे मदन दादा म्हटले, किंवा आपणही चिंतन केलं याच्या आधी, की तमोगुण जर नसला तर तुम्हाला झोपच नाही लागणार. त्यामुळे तमोगुण हं. आवश्यक आहे, पण बरं. थोड्याफार प्रमाणात. अच्छा, तो तमोगुण संपल्याबरोबर आपण उठतो म्हणजे रजोगुणात येतो. आणि रजोगुणात जर आपण राहिलो तर आपण इतर म्हणजे खूप गोष्टी करू, विल डू अ हं. लॉट ऑफ वर्क अँड विल ट्राय टू ऑप्टेन थिंग्स. हे रजोगुण. आणि हो. सत्वगुण जो आहे तो, जेव्हा आपण रजोगुणात येऊ म्हणजे वेन वी वेक अप इन द मॉर्निंग, विल ट्राय टू डू ओनली दोज थिंग्स दॅट आर कंड्युसिव्ह टू अवर प्रोग्रेस. दॅट इज सत्वगुण. हं. तर हो बरोबर आहे. हं. कुठल्या ना कुठल्या भूमिकेवर आपल्याला राहणं आवश्यक आहे. तर आपण जर जागृतावस्थेमध्ये जाणीवपूर्वक सत्वगुणात राहिलो, म्हणजे काय हं. की वेदांमध्ये जी कर्म विधियुक्त मानलेली आहेत, सो दोज ऍक्टिव्हिटीज दॅट आर रेकमेंडेड, वी शुड डू दोज ऍक्टिव्हिटीज, वी शुड एंगेज अवर इन दोज ऍक्टिव्हिटीज अँड वी शुड कीप बिझी इन दोज ऍक्टिव्हिटीज. आपण जी निषिद्ध कर्म आहेत, म्हणजे जी करू नये असं सांगितलेलं आहे, हा. अशी कर्म अजिबात करू नये. हा. सो इवन दो वी आर इन रजोगुण नाव, म्हणजे वी हॅव वोकन अप, शुड वी बी डुईंग चोरी किंवा डकेती किंवा खंडणी? वी हं. कॅनॉट डू दॅट. तर आपण जागृतावस्थेमध्ये जाणीवपूर्वक सत्वगुणामध्ये आणि धर्मानुसार आचरणामध्ये राहावं. असं जर असलं हा. तर आपला जो संसार वृक्ष आहे त्याच्या फांद्या ज्या आहेत त्या सुंदर दिसतील. म्हणजे झाडांना फळं जरी नसली तरी चालतील, फुलं जरी नसली तरी चालतील, पण पानं पाहिजेत. तर ज्या जीवनामध्ये अशा वेदरूपी ऋचांच्या पानांमुळे शोभा आलेली आहे, ते जीवन हं. खूप सुंदर आहे. तर त्याचा अगदी थोडक्यात अर्थ हा, की जे मी पुढच्या वेळेस सांगणार आत्ता सांगतो, की ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये वेदांमध्ये आपल्याला ज्या प्रकारचं जीवन जगण्याची कला शिकवली गेलेली आहे,
तशा प्रकारे जीवन जर आपण जगत असलो तर आपलं जीवन वैदिक ऋचांच्या पानांनी सुशोभित आहे असं म्हणता येईल. तर तशा प्रकारे जर आपण राहिलो तर दॅट विल बी अ ब्युटिफुल थिंग. तर तशा प्रकारे आपण खूपच छान. सगळ्यांनी नेहमी राहावं अशी प्रार्थना करून आजच्या पुरतं आपण इथे थांबू. हो, धन्यवाद. धन्यवाद. ओम पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.